मिरजेत रा.वी. भिडे मुकबधीर शाळेच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी खास डिजिटल वर्ग उभारून आधार सेवा फाउंडेशनचा मदतीचा हात. देव शोधायला देवळात जायची गरज नाही, वंचितांना मदत केल्यास देव भेटतो. आमदार सुरेश भाऊ खाडे. अपंग पुनर्वसन संस्था संचलित कैलासवासी रा.वी. भिडे मुकबधीर शाळा मिरज येथे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते डिजिटल वर्गाचे उद्घाटन आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक सत्कार समारंभ संपन्न झाला. मिरज नगरीत सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या आधार सेवा फाउंडेशन या संस्थेच्या सौजन्याने कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी खास डिजिटल वर्ग उभारण्यात आला आहे. यामध्ये संगणकीय दूरदर्शन संच, डिजिटल तक्ते आणि आधुनिक पद्धतीचे श्रवणयंत्र बसवण्यात आलेल्या वर्गाचं उद्घाटन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा जोशी या 31 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत, त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविका सहसचिव निरंजन आवटे यांनी संस्थेने नवीन बांधलेल्या वसतिगृहात तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेले AI प्रशिक्षण आणि संस्थेच्या इतर उपक्रमांचा उल्लेख केला. आधार फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन वाटवे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अध्यक्ष नुरुल अमीन भोकरे, सचिव सुरेश बापू आवटे, उपाध्यक्ष संदीप आवटे, ब्राईट फ्युचर स्कूल, कन्नड माध्यमिक विद्यालय, चाटे कोचिंग क्लास यांचे विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. अपंग पुनर्वसन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीची प्रशंसा करून सचिव सुरेश बापू यांच्या प्रयत्नांचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी विशेष कौतुक केले. तसेच समाजात आधार सेवा फाउंडेशनसारख्या संस्थांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सांगेन की मी बापूंना म्हणेल की बापू, देव कुठं शोधायचा? माणसांना एक प्रश्न आहे, देवाला कुठं शोधायचं? 10 ठिकाण जातो आपण, दर्शन करतो, हे करतो, ते करतो, काशी बनारसी, इकडं तिकडं देव शोधतो. माझ्या अनुभवाप्रमाणे, माझ्या काही छोट्या अल्पज्ञानामुळं मला हे सांगायचं की देव हित शोधावा, देव हित आहे. त्या मुलांची, अपंग मुलांची सेवा करणं, अपंगांची सेवा करणं, मग मुली सुखाची सेवा करणं, अंध मुलांची सेवा करणं, त्यांना काय पाहिजे ते त्यांच्याकडून आभाळ फाटले. देवाने म्हणायला की देवाला मी क्लेम करत नाही, पण देवाला मी सांगेन हा मुलांचा अन्याय का केला तू? अशी परिस्थिती त्याच्यावर का आली? हा एक प्रश्न मोठा पडतो. पण देवाने केला असेल तर मानवाने त्याच्या सर्व सहकार्याने त्याला मदतीचा हात देणं हीच देवाची पूजा केल्यासारखं इथं मला म्हणावं लागेल. त्या दृष्टिकोनातून आज आधार संस्था ही मोठं काम करते. आधार संस्थेनं मध्यंतरी कोरोनामध्ये चांगलं काम केलं, मुलांना सायकल वाटपाचं काम केलं, अशी बरेच कामं ते धन काय ते डिझेल धनची व्यवस्था केली. त्या माध्यमातून ही संस्था बऱ्याच ठिकाणी काम करते. आज त्या संस्थेनं, आधार संस्थेनं मोठा आधार या संस्थेला दिला, बापूच्या संस्थेला, की मुलांना श्रवण यंत्र त्यांना दिली. त्याबद्दल त्या संस्थेचे अध्यक्ष, त्यांचे खजिनदार, त्यांचे सगळे उपाध्यक्ष, सरचिटणीस त्यांना मी धन्यवाद देतो. मोहनलाही धन्यवाद देतो की बाबा अशी मोठी कामं केल्यानंतर आता मी सांगितलं देव कुठं शोधायचा, इथं शोधायचा. त्यामुळे आता कुठं जायचं नाही देवाला. त्यामुळे काय करायचंय, तो जाण्या येण्याचा खर्च असेल, काय असेल, जाणं येणं खर्च असेल, बाबा 5,000 रुपये खर्च असेल, अशा ठिकाणी मुलांना खर्च करा, त्यांचं समाधान घ्या, तिथं देव आपल्याला मिळेल. या दृष्टिकोनात आपण सर्वांनी काम करायचं आहे. आणि निश्चितच बापूनही सांगेन की 50 वर्ष ही शाळा आपण चालवत आहात, 50 मुलांची ग्रँड आहे आपल्याला. आपण जी मुलं इथे येतात हा तुमचा मोठेपणा आहे. जी मुलं ऍडमिशन येतात त्या मुलांना सगळ्यांना आकवर करतात ते लोक. आता 70 मुलं, त्यात 70 मुलांचा वसतिका 70 मुलं 20 मुलं वाढवून दिलेली आहेत. आता जवळ 170 मुलं शाळेत आहेत. ग्रँड कमी असली तरी सुद्धा 150 आहे, तिथे 170 मुलं शिकवतात. म्हणजे हा वरचा खर्च हे अवटी कुटुंब हे बेर करतं. का करतं? हे मुलं आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे या दृष्टिकोनातून. बापू, तुम्ही निश्चितच पुण्याचा मार्ग करता, देव तुम्हाला सापडलाय. त्यामुळे देवाचे आशीर्वाद तुम्हाला इथून पुढे कायमचे मिळतील, तुमची भरभराटी होईल, आरोग्यमय जीवन तुमचं सगळ्यांचं होईल, तुमच्या कुटुंबाचं, असं मला ह्यात म्हणावं लागेल. ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम संपन्न झाला. आणि निश्चितच मी बऱ्याच वेळा ह्या शाळेमध्ये आलेलो आहे. मी एक उदाहरण दिलं की देव शोधल्यानंतर देवाचे आशीर्वाद कसे मिळतात. मी ज्यावेळी जतला आमदार झालो त्यावेळेला पहिल्या वेळी एंट्री मी केली. जतमध्ये करत असताना एंट्री करायच्या तिथंच ते मुकबधीर शाळा आहे, तिथं कदम सर म्हणून होते, ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हणले, भाऊ असं असं झालं. पावसाचे दिवस होते आणि मी शाळेला भेट दिली. शाळेला भेट दिल्यानंतर मला तिथं अस्वस्थपणा झाला की म्हणजे माझं मन बैचीन झालं की खिडक्या तुटलेल्या, हे सगळं वारं, हे ते मुलं ती पाणी आतमध्ये येते, सगळं चटई हातून ती झोपायची मुलं, थंडी वाऱ्याचं, त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांना ऐकायला येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये कुणाला मुलं सांगणार, टाहू कुठं फोडणार, काय करणार? म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये जगण्याची भूमिका तिने स्वीकारली होती. पण माझं बालपण मला आठवलं. मी ज्यावेळी वसतिगृहात राहतो तेव्हा ह्याच परिस्थितीमध्ये मी होतो. पण मी त्यावेळी ठरवलं, मी जे हाल काढले ते ह्या मुलांना मी हाल काढून देणार नाही. मी ताबडतोब मुंबईला पॅसेज टाकला आणि एक ट्रक भरून
100 खॉट, 100 गाद्या, 100 बेडशीट, 100 ब्लँकेट असं ताबडतोब शाळेला गेला आणि तिथून माझं राजकारण चालू झालं. म्हणजे मी मग सांगण्याचा उद्देश आहे की देव मी तिथं बघितला, त्याची सेवा केली, देवाचे आशीर्वाद मला मिळाले आणि आज मी 5व्या इथं निवडून आलो. हे सेवा आहे. त्यामुळं आज अजून मी गेलो तर त्या खॉट मी सगळ्या तशाच येतात, व्यवस्थित सगळ्या. त्यामुळे ही सेवा करणं हे वाया जात नसते सेवा. तर ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी ही जर सेवा केली तर निश्चितच ह्या मुलाला एक मोठा आधार मिळेल आणि ही मुलं जनरल मुलांसारखी कॉम्पिटिशनला येतील, स्पर्धेला येतील त्यांच्या बरोबर. तर त्यांना वाव देणं, त्यांना सपोर्ट देणं आणि त्यांचं मॉरल सांभाळणं हे जरुरीचं आहे. ह्या दृष्टिकोनातून आज हा कार्यक्रम संपन्न झाला. परत एकदा बापूंना, मोहन वटवेंना दोघांनाही त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत, ह्या संस्थेचे हे अध्यक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही संस्थेच्या अध्यक्षांना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि असंच काम आपलं चालू ठेवा. आम्ही आजूबाजूचे सगळे राजकीय असो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अशा वेळी कधी आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्या बरोबर राहायला तयार आहोत. चिंता करायची जरूर नाही, एवढंच मला सांगायचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.